तर नमस्कार ताईनो, आज मी तुम्हाला माझ्या आजच्या व्लॉगमध्ये थोडंसं माझं बाहेर जायचं असलं तर घरचं आणि बाहेरचं काम मी कसं आवरते ते तुम्हाला थोडक्यात दाखवणार आहे। त्यासोबत मी ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन शॉपिंग केलेले, मी काय मागवलेलं आहे, कशा पद्धतीनं आहे तेही मी तुम्हाला सांगणार आहे। तर माझा व्लॉग आज शेवटपर्यंत नक्की बघा। हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनेलवर। तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाओ आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत। तर इथं जवळजवळ माझं किचनचे सगळी कामं झालेले आहेत, म्हणजे चहा नाश्ता जेवण भांडी वगैरे झालेलं, ओटा पण मी बऱ्यापैकी आवरलेलं आहे, थोडंसं अजून किरकोळ आवरायचं बाकी आहे। त्यानंतर झाडू मारला, त्यानंतर माझं आवरायला घेतलं, कारण मला कधी थोडंसं बाहेर जायचं होतं म्हणून बाहेर गेली तर त्यांनी नव्हते, थोडंसं कॉल लावला तर 5 मिनिट थांब म्हटले, मी बाहेर गेलो आल्यानंतर जाऊया म्हटलं। बाहेर वाट बघत बसण्यापेक्षा घरात यावं, कारण घरातलं अजून माझं फरशा वगैरे पुसायचं काम बाकी होतं। तर इथं मी हॉल पुसायला आलेले, टिपाय वगैरे पुसून घेतला, पण पुसताना मला जाणवलं की ते बाकड्याच्या खालचे जे बाकडं ठेवायचं असतं ना फरशीवर, तर थोडीशी अशी धूळकणी साडते, ते निघत नाही कापडानं का असं ना, पण कारण ते आपण कसं असं हलवत नाही ना बाकडे वगैरे रोज, त्यामुळे ती तशीच राहून जाते। मग म्हटलं आज 8-10 दिवस झालं ते का मी असं हलवून वगैरे, म्हणजे झाडताना बाकडे इकडे तिकडे मी हलवले होते, त्यानंतर नाही वरच्यावर फक्त पुसत होते। तर म्हटलं आज थोडंसं कणी ते बाकडे वगैरे बाजूला करूयात। थोडा वेळ तोपर्यंत ह्याने आवाज आला, म्हटलं आता अर्ध्यात काम सोडायला नको, निदान हॉलचं तरी काम पूर्ण करूया। त्यामुळे बाकडे थोडेसे ते 2 खुर्च्या वगैरे हलवले आणि हॉल पुसून घेतला, ते तसंच ठेवलं, कारण बाकीचं अजून माझं पुसायचं बाकी होतं। कारण म्हटलं घरातलं आणि आवरत बसले तर मग ह्यांनी यांच्या कामाला लागले तर माझं आज पण जाणं शक्य होणार नाही। तर इथं ताईनं काय झालं माहीत आहे, एक मलचं ते मी कुंड्या घरात ठेवल्यात कणी, ते प्लांट हे करून पामचं वगैरे, तर त्याच्या खाली कणी प्लेटा नाही, त्या प्लेटा नसल्यामुळे वरून पाणी टाकलेलं कणी, मी आता फरशी पुसताना थोडंसं म्हटलं कुंडी कणी हलवून पुसून घ्यायचं, तर त्याच्या खाली कणी असं मातीचा थर साठल्यासारखं झालं, म्हणजे ते फरशीमधून कणी ते पाणी असं खाली गेलेलं आहे। गावात हे असंच असतं, म्हणजे एक भेटते तर एक भेटत नाही, मला त्या प्लेटा मिळायला पण नाही। आणि गावात कसा प्रकार असतं माहिती आहे, कुठली पण वस्तू असू दे, शहरात कशी भरपूर दुकानं असतात, त्यामुळे दुकानं भरपूर असल्यामुळे कणी माझं आपलं खपू द्यायसाठी कणी म्हणजे ठराविकच आपला नफा घेतात आणि दुकानदार विकून टाकतात, म्हणजे माल पडून राहण्यापेक्षा विकला जाईल। गावात तसं, गावात कसं ठराविकच दुकानं असल्यामुळे कणी महाग पण असते आणि मिळत पण नाहीत, म्हणजे जे आपल्याला पाहिजे कणी वस्तू ते मिळत पण नाहीत। तर मला इथं कणी कुंड्यांच्या खाली प्लेटा आणायला पाहिजेत, कारण मी फरशीवर असं डाग कणी पडणार आणि मग सारखं माझं ते मातीचं वगैरे पुसून घ्यावं लागेल। तर हॉल सगळा पुसल्यानंतर थोडंसं पाणी पिलं आणि मी लगेच माझ्या बाहेरच्या कामाला गेले, पण ज्या कामाला गेले होते कणी ते काम झालंच नाही। मग परतून येताना माझ्या लक्षात आलं की मला मेहंदी पण पाहिजे, कारण माझ्या केसांना कणी थोडंसं माथ्यावर कणी केस असे पांढरे झालेले आहेत। मग कधीतरी कणी वर्षातून 2 वेळा मी असं मेहंदी लावते, आता ऊन पण पडायला चालू झाले कणी, तर असं केमिकलची मेहंदी वापरण्यापेक्षा कणी अशी हर्बलची मेहंदी वापरायची। आमच्या कोल्हापूरची कणी बावडेकरांची मेहंदी आहे ती आणली होती मी, कारण थंडीत आणि पावसाळ्यात असं केसांना मेहंदी लावली ना, एकतर माझी सर्दी अशी बाहेर पडत नाही, म्हणजे असं नाकाच्या साईडच्या असं ते शिरा एकदम गच्च होऊन कणी असं डोळ्यातून पाणी वाहायला चालू होतं, किंवा चेहरा अर्धा असं सुजायला चालू होतं, असा प्रकार होता, म्हणजे मी असं हे सर्दी गळत नाही। त्यामुळे शक्यतो कणी असं उन्हाळ्यातच मी मेहंदी लावते, लावलं तर काम झालं नाही, त्यामुळे मी काय लगेचच फक्त मेहंदी घेतली आणि लगेचच घरात आले आणि बसण्यापेक्षा कणी लगेचच कामाला सुरुवात केली, कारण बाकीचं पण किचनच्या वगैरे सगळ्या रूमच्या वगैरे फरशा पुसायच्या होत्या। आणि बसलं कसं बाहेरून उन्हातून आलं कणी, बसलं की मग कंटाळा येतो आणि मग काम पण करायला नको होते। त्यामुळे म्हटलं की नाही, बसण्यापेक्षा हळूहळू का होईना आपलं जे अर्धं राहिलेलं काम असतं की नाही ते पूर्ण करून घेऊया, कारण मग संध्याकाळचं पुसायचं म्हटलं की नाही मग जाम कंटाळा येतो। त्यामुळे की नाही पहिल्यांदा बाहेरून आल्यानंतर मी कपडे उन्हात घातली, कारण ऊन पण चांगलं पडलेलं म्हणून। त्यानंतर हे फरशा पुसायला वगैरे घेतल्या, सगळ्या फरशा सगळ्या पुसून घेतल्या, त्यानंतर किचनमध्ये आले, कारण भांडी वगैरे सकाळी घासून ठेवलेली की नाही ती लावायची बाकी होती, जाळी भरून होती। त्यानंतर जादाची जी होती की नाही मी टेबलावर तसेच गडबडीनं ठेवून गेले होते आणि ते थोडंसं की नाही असं पसारा दिसत होता, त्यामुळे लगेचच की नाही किचनमधला पण आवरायला घेतलं, कारण मला मेहंदी पण कालवून ठेवायची होती। 2-3 तास तरी म्हणजे कालवून ठेवली की नाही की संध्याकाळी लावायला बरं पडतं, आणि मग एकदा लावलं
की कसं 1.5 तास ठेवते मी, जास्त नाही, आणि मग धुवून टाकते. आणि मग कसं आता आज मी सकाळी आता मेहंदी कालवली बघा, तर संध्याकाळी 5-6च्या दरम्यान कणी लावायची, 9-10च्या दरम्यान ती धुवून टाकायची आणि संध्याकाळी झोपताना कणी तेल केसांना लावून झोपायचं आणि सकाळी मग परत आपलं जे काही शॅम्पू साबण असते ना त्यानं धुवून टाकायचे केस. ह्यानं काय होते, मेहंदी जी लावलेली असते त्याला रंग पण छान येतो. त्यामुळे तर इथं मी मेहंदी कालवताना पण मी जास्त म्हणण्यापेक्षा मी फक्त दहीच घालते, कारण मी बाकीचं काय असं घालायला बघत नाही. दही आणि पाणी घालून कणी कालवून ठेवलं, जराशी भिजली की ती कसं रंग पण छान येतं. आपले काळे केस काय माझी रंगत नाहीत, पण जी पांढरी असतात ना ती थोडीशी अशी लालसर होतात. चला तर मी आता पहिल्यांदा ऑनलाईन काय खरेदी केली की काय मागवलं होतं ते आलेलं दाखवते पार्सल. तर हा टी शर्ट आहे, हा लांब स्लीवचा आहे, नीलसाठी मागवला होता. कारण आता दिवाळीनंतर कसं थंडी वगैरे पण पडायला चालू होते, त्यामुळे कधी शाळेला तो असं घालून टी शर्ट पण होतं आणि एक स्वेटर टाईप पण त्याचा कपडा तसाच होता असा, आणि चांगला होता. म्हणजे किमतीचे सेल लागले होते, आता दिवाळी दसरा सेल असतो ना त्यातून मी तो मागवला होता. पण चांगला आहे, बऱ्यापैकी कपडा आहे किमतीच्या मानानं. आणि इथे मी हा ऑफलाईन ड्रेस घेतला होता इथल्या लोकलच्या शॉपमधून. चला तर तो दाखवते मी. तर इथं कनी पूर्ण जांभळ्या कलरचा प्लेनच असा टॉप होता, फक्त कनी त्याला लोकरची विण दिसते की नाही, पांढऱ्या कलरचं लोकरीनं विणलेलं, पण ते लोकर नाही आहे, आपलं एम्ब्रॉयडरी असते की नाही, धागे असे नाजूक, तर त्याचं विणलेलं कनी पांढऱ्या कलरचं. खाली फक्त डिझाईन एक मोठं फूल आणि गळ्याला, बाकी कनी पूर्ण प्लेन आहे. हा जांभळ्या कलरचा खूप छान दिसत होता. पॅन्ट प्लेन आहे पण छान दिसते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला ह्याच्याकडे दुपट्टा इतका आवडला होता, कारण ते जांभळं आणि पांढरं ह्याच्याकडे कॉम्बिनेशन खूप छान दिसत होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा ड्रेस कनी तुम्ही कार्यक्रमाला पण घालू शकताय किंवा रेग्युलर पण घालता येतो, कारण ह्याच्या ओढणीला कनी ह्या दुपट्ट्याला जे काठ आहेत की नाही, हे बघा लटकन टाईप आहे आणि असं काठ पदर असल्यासारखं असं नाजूक असं कनी काठ आहेत. खूप छान वाटलं मला, बघितल्या आवडला म्हणून घेतलाय. तुम्हाला कसा वाटला हा ड्रेस नक्की सांगा.